हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. आता आमचं आवरलेलं आहे, जायचं आहे आम्हाला बारामतीला, कारण उद्या आहे वर्षश्राद्ध, त्यासाठी लवकर जायचे. कालच जायचं होतं पण काल आम्ही शिंद्याला गेलो, त्याच्यामुळे काल काही जाता नाही आलं. पण आज चाललेलो आहे. आता मी लवकर म्हणता पण 12 सव्वा 12 वाजलेले आहेत. आणि प्रिशाचा पण बड्डे आहे, तर प्रिशाचा बड्डे करून मी रुपाली बोलली की केक वगैरे कापून मग तुम्ही जा. तर म्हणलं ठीक आहे, आता आवरून झाले तर प्रिशाचा पण बड्डे होईल आणि सगळंच होईल. तर चला आवरून घेऊया. रुपाली होय ग, चॉकलेट केक बघ बघ प्रिशाचा केक. चला का काढपेटी आहे ना माहिती काढायची. आई काढ्याची पेटी कुठे आहे? काढ्याची पेटी केक घेऊन चाललोय. तर इथं चाललेलं आहे आमचं बर्थडे सेलिब्रेशनची तयारी. साधी सिंपलच आहे. प्रिशाचा बर्थडे तिच्या हाईटनुसार टेबल ठेवलाय. हां बस चाकू तुझ्या पॉकेटमध्ये त्यालाच असेल ना. कॅमेरा मधला लेन्स लावायचे लावायला लागतो. त्याच्यात ते अगरबत्ती आहेत ना, तुम्ही ते टाकून दिलं का? नाही ओके, हे का बरोबर त्यांच्यातर्फे आहेत ना. डेंजर असते. बरं नाही लावत ती. बस इथं हे लावायचं नंतर लावू ना. या साईडून लावू ना, साईडून एक वर ते फुकायच्या टायमाला बस मागे सरकून. लावायचं काय इकडे बघ. येतात फोटो काढूया. माझा फोन पुढे तुमच्या फोनवर फोटो काढ. काय ते दीदी समोरून काढा असा फोटो काढ. लिपस्टिक खराब होईल बाई, नीट खा. खा की हलत टाकून आहे का? गम्माच्या चटणी. प्रिशा मॅडमचा बर्थडे. इकडे बघ इकडं. इकडे पण माझ्याकडे ए म्हणते का ते तोंड बांध कसं केले काढते फोटो. मी ऑप्शन केलं, आता रुपाली ऑप्शन करते प्रिशाचं. काय झालं सरक 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 सरक. काय तरी बनवतोय नक्की बनवतो. हॅपी बर्थडे टू यू जी. गाणं लावला. तर आज आहे 9 तारीख, प्रिशाचा बड्डे आहे आणि आजच्या दिवशीच मला जायचं होतं. खरं तर कालच जायचं होतं, पण प्रिशाच्या बड्डेच्यामुळं थांबले. रुपाली म्हटली की आपण रात्री नाही थांबते तर सकाळीच वाढदिवस करून येतं. आमच्याकडे रात्रीचाच असतो. जास्त काय आम्ही चांगला नाही करत, तुम्हाला तर माहितीच आहे. चांगला म्हणजे वेस्ट पैसे घालवायला काही नाही आवडत. केक आणला, मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्या आणायच्या, फक्त बास झालं. केक कापला झाला. प्रिशाचाच काय कोणाच्याच बड्डेला आम्ही आतापर्यंत हा वेस्टेजचा खर्च केलेला नाही आहे. आणि आत्ता तर आज तर घाई गडबडच होती, त्याच्यामुळे छोटासा आपला केक आणलेला आहे सकाळ जाऊन, चॉकलेट फ्लेवरचा, आणि तो कापायचा आहे. आता पोरांना तेवढीच खुशी असते. आणि ह्या आपल्या पोरांना पण म्हणजे प्रिशा प्रांजलला पण असं वाटतं की हा दादा दिदी आहे, त्याच्यामुळे ते पण मी. आणि एकत्र वाढदिवसाची जी मजा आहे ती वेगळीच असते. आम्ही मुंबईला आईविना किंवा बाबांविना ह्यांचे वाढदिवस झालेच आता आमचे, बघितलं तुम्ही.
तर त्यानंतर मग हा एक उन्हाळ्यातला जो बड्डे आहे तो प्रिशाचा सगळे आहेत एकत्र, त्याच्यामुळे मग छान वाटतं. बड्डे किंवा काही कार्यक्रम असेल तर एकत्र फॅमिली आल्यानंतर ती कधी पण छानच वाटते. त्याच्यामुळं आपलं एकत्र बड्डेचा घाट घातलेला आहे. त्यात असं पण होतं आहे की आता रुपालीन ते वेगळे राहायला गेलेले आहेत, त्याच्यामुळं बड्डेसाठी खास कोण तिकडं जाणार असं पण होतं आहे. तर आता शेवटचं म्हणजे एक हे असल्यामुळे म्हणजे नाही का एकत्र आहेत तर मग करायचं असं रुपालीचं होतं. नाहीतर आम्ही रात्री 12 वाजताच बड्डेचा केक आणणार होतो आणि मग रात्री 12 वाजताच करणार होतो, पण प्रिशा झोपलेली असते रात्री 12 वाजता, तर त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं. मग सकाळच आणायचं ठरलं की ती म्हणली की तुम्ही थोडंसं लेट जा, मग केक वगैरे कापूनच जा. तर मला जायचं होतं लवकरच, कारण परत दुपारच्या आम्हाला गाड्या वगैरे सापडत नाहीत, त्याच्यामुळे पण होतं आहे. आणि म्हटलं आता ठीक आहे, एवढी बोलते तर मग आपण केक कापूनच जायचं. एक लहान लेकराचा बड्डे आहे आणि त्याचं पण सगळं रुपाली पण बोलत होती ना की आता सगळेजण असल्यानंतर एक चांगलं वाटतं म्हणजे बड्डे वगैरे करायला. आणि त्यात मी जायचं आणि त्याच्यानंतर मग ते बड्डे करणार, केक कापणार, पोरांना घेऊन जाणार मी, तर ते नको वाटतं कुठंतरी. त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आता करूया आपण बड्डे वगैरे करूया सेलिब्रेट, तेवढंच छान वाटतं एक सेलिब्रेशन सगळं एकत्र असल्यानंतर. मग इथं बड्डे सेलिब्रेशन आमचं चाललं आहे साध्या सिंपल पद्धतीने. तिला एक छोटीशी खुर्ची घेतली होती आहे, म्हणजे तिची रुपालीनेच आणली होती ती, पण तिची छोटीशी खुर्ची आणि एक छोटंसं तिच्या पुढे स्टूल किंवा डब्बा मांडलेला आणि त्याच्या पुढं छोटासा केक होता आणि चांगलं ती केक असं कापायचं चाललं होतं आता. त्याला घाबरून. नको मग कसं नाही ना, ते व्हायला जाईल. 30 रुपयाचं तर ते घेतलंय मी. बरं लांब बरं, करू. लांब करा. तिला लई लागतं. ती काय होतं? राजूला एक साडी. राजा सर बाजूला कर, बाजूला. हॅपी बर्थडे. काप. हो का? कापा. दिला सारे. हॅपी बर्थडे. पंखा लावा. लोन नका चालू मला बोल. हॅपी बर्थडे प्रिशा. एकदम तू पण आम्हाला सारायचं असतं बाई, जाऊ दे बाई. हॅपी बर्थडे. ही पापडी खा. प्रिशावली पापडी खा ना. नाही ते नसते, ते हे असतं ते. पापडी ती. नाही ते काय तर दुसरंच असतं ना. आम्हाला तू सारायचं असतं बाई. हॅपी बर्थडे. तर मम्माला चालेल. तो मम्माला चालेल. सगळ्यांना चारा, थोडं सगळ्यांना तर चारा. तुला ते खाता येते. चार. थोडं मला चाललं तू. सगळ्यांना चार. सगळ्यांना चाल. वेदू कुठे गेला? दादा चार, दीदीला चार.